नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काल संसदेमध्ये किंबहुना संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यापासून काँग्रेस पक्ष आणि इतर सर्व विरोधी पक्ष म्हणजे इंडिया अलायन्स तर्फे सतत मागण्या केल्या जात आहेत वेगवेगळ्या विषयांवरती चर्चेच्या. आणि त्या कुठल्या विषयांवरती मागतायत तर गौतम अदानींवरती जे जे आरोपपत्र दाखल झालेलं आहे अमेरिकेतल्या न्यायालयात, आणि अमेरिकेतल्या न्यायालयांनी 23 ग्रँड ज्युरीजच्या तर्फे गौतम अदानी आणि इतर 7 जणांना अटक करण्याचं वॉरंट काढलेलं आहे. तर ही भारताची भयंकर मोठी नाचक्की आहे, कारण की या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या गौतम अदानीला सोबत घेऊन एका विमानातून जगभर हिंडतो आणि त्याची पण एक मोठी लिस्ट आहे. तर त्यावरती वेगळा भाग पुन्हा करता येईलच. पण अशी एक मागणी आहे, मणिपूरच्या हिंसाचाराबद्दल चर्चा करा म्हणून मागणी आहे. दिल्लीच्या सीमेवरती पुन्हा एकदा शेतकरी त्यांच्या मागण्या अजूनही मान्य झाल्या नाहीत. MSPची कायदेशीर गॅरंटी मिळालेली नाही म्हणून पुन्हा एकदा तिथं आंदोलनासाठी पोहोचलेले आहेत. सोनम वांगचुक सारखा एक अत्यंत नामांकित जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ हा लद्दाख पासून दिल्लीपर्यंत पायी आला की लद्दाखला जे स्टेटहुड देणार होते, जो राज्याचा दर्जा मिळणार होता तो मिळावा या आणि इतर मूलभूत मागण्यांसाठी म्हणून तिथपर्यंत आल्यानंतर सुद्धा त्यालाही आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे असं म्हटलं गेलं. किसान आंदोलनाला आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे असं म्हटलं गेलं. मणिपूरच्या हिंसाचाराला आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे म्हटलं गेलं. काल भारतीय जनता पक्षाचा एक अत्यंत उन्मत्त आणि निर्बुद्ध असा जो प्रवक्ता होता आणि आता लोकसभेत खासदार म्हणून निवडून आलाय, त्या संबित पात्रांनी काल लोकसभेमध्ये संसदेच्या सभागृहात राहुल गांधी हे देशद्रोही आहेत असं वक्तव्य केलं. आणि मला कुठलीही त्याच्यामध्ये हे बोलायला मला त्याच्यामध्ये आय हॅव नो हेजिटेशन अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं की मला बिलकुल त्याच्यामध्ये अडचण वाटत नाही. हा त्यांना आरोप करा त्यांच्यावरती. आणि भारताला राहुल गांधी अस्थिर करू पाहतायत, डिस्टॅबिलाइज करू पाहतायत, भारताची प्रगती होऊ नये म्हणून ते प्रयत्न करतायत वगैरे वगैरे, किंवा भारताची प्रतिमा ही खराब व्हावी यासाठी प्रयत्न करतायत आणि संसदेचं अधिवेशन चालू दिलं जात नाहीये असा संबित पाणी या सगळ्या कटाचा भाग, आंतरराष्ट्रीय कटाचा भाग म्हणून संसदेचं अधिवेशन चालू देत नाहीयेत. अशा प्रकारचे अनेक बेछूट आणि निर्बुद्ध आरोप संबित पात्रांनी केले. आणि त्यामुळे आता संबित पात्रा आणि भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा पंचनामाने पोस्टमार्टम करण्याची वेळ आलेली आहे. याच्यात ही या पद्धतीने लोकसभेच्या सभागृहात संसदेच्या पटलावरती ऑन रेकॉर्ड संबित पात्रांसारखा एक माजलेला माणूस केवळ सत्तेमध्ये सामील आहे म्हणून अशा प्रकारची हिंमत करतो. आणि लोकसभेचा सभापती, लोकसभेचे अध्यक्ष असलेले ओम बिर्ला त्याच्यावरती काहीही कारवाई करत नाही. ही भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत शर्मेची गोष्ट आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे, ज्यांनी या देशाचं संविधान लिहिलं. हे अशा प्रकारचं वक्तव्य, अशा प्रकारचे शब्द कोणत्या अर्थाने संसदेच्या कामकाजामध्ये बसू शकतात? असे आरोप कसे बसू शकतात? जर राहुल गांधी देशद्रोही आहेत, जर राहुल गांधी देशाच्या हिताच्या विरोधात काम करतायत, जर राहुल गांधी या देशाच्या प्रगतीला आड येत आहेत, जर राहुल गांधी या सगळ्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे, तर तुमचा या संबित पात्रात तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. तुमचा अमित शहा काय गवत उपटायला ठेवलाय का? हाकलून द्या त्याला, काढून टाका त्याला मंत्रिपदावरून. नालायक गृहमंत्री आहे हे सिद्ध झालेले संबित पात्रांच्या वक्तव्यावरून. हे सगळे आंतरराष्ट्रीय कट होत आहेत. मणिपूर पासून, किसान आंदोलनापासून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनापासून प्रत्येक गोष्टीमध्ये जर आंतरराष्ट्रीय कट होत आहेत, भारताच्या प्रगतीला आड येत आहेत, तर करतोय काय गृहमंत्री तुमचा तडीपार? कुठल्या पद्धतीने तुम्ही आरोप करताय? आणि हे सगळे आरोप आणि देशाच्या संरक्षणाला धोका, देशाच्या याला एकात्मतेला धोका. मग तो संरक्षण मंत्री आहे का स्वसंरक्षण मंत्री आहे राजनाथ सिंग? का कारवाई करायची हिंमत करत नाहीये? त्याच्यापासूनच सुरुवात करू. हा स्वसंरक्षण मंत्री भारताचा आता डेली हंट म्हणजे या संसदेच्या अधिवेशनामध्ये या तडीपार अमित शहांच्या गृह खात्यातर्फे हा रिपोर्ट दाखल केला गेला संसदेच्या समोर. आणि या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की आतापर्यंत या एका वर्षात
730 जवानांनी आत्महत्या केली, 55,000 जवानांनी नोकरी सोडली, 55,000 आणि 42,000 जवान, 42,797 जवान हे रजेवरती निघून गेलेले आहेत. आणि रजेवरून परत आल्यानंतर आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे याच्यात. आणि हे इतकं भयंकर आहे. करतोय काय संरक्षण मंत्री तुमचा? स्वसंरक्षण फक्त. मणिपूरमध्ये आग लागलेली आहे, सैनिकांचे लष्कराची हत्यारं पळवून नेली जात आहेत, रॉकेट लॉन्चर्सनी मैतेई समाजातर्फे हल्ले केले जात आहेत, ड्रोन वापरून बॉम्ब फेकले जात आहेत. मणिपूरमध्ये शेकडो हजारो महिलांवरती बलात्कार होत आहेत. करताय काय तुमचा स्वसंरक्षण मंत्र्यातर्फे? काय केलं जातंय आणि तडीपार काय करतोय या सगळ्या याच्यात? आरोप करताय तुम्ही राहुल गांधीवर देशद्रोहाचे. मग करा ना, हिम्मत असेल तर कारवाई. ती का होत नाही अजूनपर्यंत? हा जो सगळा भाग आहे, हा राहुल गांधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा करा म्हणतायत, एमएसपीची कायदेशीर गॅरंटी द्या म्हणतायत, देशामध्ये जातीगत जनगणना करून कुठल्या जातींचे समूह हे आजही मागासच राहिलेले आहेत, अजूनपर्यंत त्यांना संधी मिळालेली नाही, असे कोण कोण आहेत याचा शोध घ्या हे सांगतायत. 2021 पासून जनगणना झालेली नाहीये. कोण लाभार्थी खरे असायला पाहिजेत याचा शोध घ्या म्हणून बोललं जात आहे. या गौतम अदानींची जी सगळी स्कॅम्स आहेत, आणि जगभरामध्ये, नुसतं अमेरिकेत नाही, अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, केनियामध्ये, श्रीलंकेमध्ये, बांगलादेशामध्ये, स्वित्झर्लंडमध्ये, सर्व ठिकाणी या गौतम अदानीच्या बाबतीमध्ये आक्रोश चाललेला आहे जगात. त्याच्यावरती देशाच्या संसदेत चर्चा करा म्हणतात. हे माधवी बूच, सेबीची, जिने या सगळ्या तपासाला बूच लावून ठेवलं, यांच्याबद्दल चर्चा करा म्हणतायत. मणिपूरच्या हिंसेबद्दल चर्चा करा म्हणतायत. चीननी भारताची जी जमीन ताब्यात घेऊन टाकलेली आहे त्याच्याबद्दल चर्चा करा म्हणतायत. तो देशद्रोह झाला. आणि मग आता सांगा, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर 2014 साली या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वेद प्रताप वैदिक हा पाकिस्तानला जाऊन हाफिज सईदला भेटला. हाफिज सईदला भेट घेतली त्यांनी. तो काय ते देशप्रेम होतं? हाफिज सईदला RSSच्या माणसांनी भेटणं, नरेंद्र मोदींच्या एकदम जवळच्या माणसांनी जाऊन भेटणं, हा कशाचा भाग होता? हा कट नव्हता. बोलवलेलं नसताना नवाज शरीफकडे बिर्याणी खायला जाणं हा देशद्रोह नव्हता त्यावेळेला? इथं काश्मीरमध्ये पुरीला, पठाणकोटला जे अतिरेकी हल्ले झाले, 3-3 दिवस, 4-4 दिवस ते हल्ले चालले, त्या हल्ल्याच्या तपासासाठी म्हणून ISI ला रेड कार्पेट टाकलं नरेंद्र मोदींनी. ISI ला तपास करू दिला आणि त्यांनी भारतावरच त्याचं सगळं खापर फोडलं. हा काय होता? हा देशद्रोह नव्हता का? नवाज शरीफच्या बिर्याणी खाणं हे काय होतं? चीनच्या बाबतीमध्ये ना कोई घुसा है ना घुसा था असं म्हणून चीनला क्लीन चिट दिली. भारताचे 25 जवान त्यावेळेला गलवानमध्ये मृत्युमुखी पडलेले होते. ते कोणी आलंच नाही तर ते कसे काय मेले? थंडीने मेले का ते तिथं? हा देशद्रोह नव्हता. हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर चीनला गेला, त्यावेळेला भारतीय होने पर लोगों को शर्म होती आती थी असं म्हटले. हा देशद्रोह नव्हता का? कोरियामध्ये जाऊन मागच्या जन्मीचं पाप केलं म्हणून आता भारतात जन्म झाला या जन्मी असं बोलला होता. हा नरेंद्र मोदीचा देशद्रोह नव्हता का? शी जिनपिंग बरोबर झोपाळ्यावरती अहमदाबादमध्ये फार झोके घेत होते. त्या शी जिनपिंगला कोणी दिली क्लीन चिट? चीनच्या याच नरेंद्र मोदींनी दिली ना. भारताची 2200 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त जमीन ही चीननी ताब्यात घेतली. आंतरराष्ट्रीय संस्था सॅटेलाइट फोटोग्राफ दाखवतायत की कशी लद्दाख मधली जमीन आणि अरुणाचल मधली जमीन चीन हस्तगत करतोय. हा देशद्रोह आणि आंतरराष्ट्रीय कट नाहीये का? आंतरराष्ट्रीय कट भारताला जर का बदनाम करण्याचा असेल तर तो गौतम अदानी करतोय. त्या देशद्रोहावर काय कारवाई करणार आहात? ही लाज वाटावी अशी परिस्थिती आणून ठेवलेली आहे देशावरती. महागाईबद्दल बोलायचं नाही, बेरोजगारीबद्दल बोलायचं नाही, महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलायचं नाही, ते सगळे देशद्रोह झाले. आणि संसदेचं अधिवेशन चालू द्यायचं नाही, अर्थव्यवस्थेला दुर्बल केलं जाईल. कोणी केलं अर्थव्यवस्थेला दुर्बल? काँग्रेसनी केलं का? अर्थव्यवस्थेला दुर्बल, अर्थव्यवस्थेवरती पहिला
अतिरेकी हल्ला नरेंद्र मोदींनी केला 8 नोव्हेंबर 2016ला, ज्यावेळेला नोटबंदी जाहीर केली आणि सगळी अर्थव्यवस्था रसातळाला जायला तेव्हापासून सुरुवात झाली. आत्ता या तिमाहीच्या रिपोर्टमध्ये काय झालंय, भारताचा जीडीपी फुगवलेला 5.4 वरती आलेला आहे भारताचा जीडीपी, आणि काय 7.2 येईल असं अर्थ मंत्रालय म्हणत होतं. 5.4 वरती आलेला आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर 2.2% काम करतोय. आणि हा ज्या वेळेला नोटबंदीचा हल्ला केला नरेंद्र मोदींनी, त्यावेळेला संसदेमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग बोलले होते की ऑर्गनाइज्ड लूट आहे देशाची आणि कसं प्लंडर आहे याबद्दल मनमोहन सिंग बोलले. त्यावेळेला नरेंद्र मोदी मनमोहन सिंगांसारख्या जागतिक अर्थतज्ञाला आणि एका अत्यंत सज्जन माणसाला रेनकोट घालून आंघोळ करता का बोलले. आता हे अमेरिकेमध्ये जे आरोपपत्र दाखल झालंय ना न्यूयॉर्कच्या कोर्टामध्ये, आणि न्यूयॉर्कच्या कोर्टाने या नरेंद्र मोदीच्या मित्राबद्दल गौतम अदानीबद्दल जे अरेस्ट वॉरंट काढलंय त्याच्यानी कळलंय की कोण आंघोळ करतंय, कोण कोणाला आंघोळ घालतंय. आणि हमाम में सिर्फ सब नंगे नहीं है, बाहर हाऊसफुल का बोर्ड भी लग गया है. इतकी ते निर्लज्ज बेशरम अवस्था करून ठेवलेली आहे सगळी देशाची. अर्थव्यवस्थेबद्दल बोलणार. 8 नोव्हेंबर 2024ला भारताचा परकीय चलनाचा साठा $661 इतका कमी झाला. तो 685 होता, तो 664 इतका कमी झाला. हे सांगत नाहीत आपल्याला, पण भारताची देणी ही आता $2,000 एवढी झालेली आहे आणि ती $200  3-4 महिन्यामध्ये वाढली आहे. $2,000 हे सांगतायत. अर्थव्यवस्था काँग्रेस दुर्बल करते आहे. काँग्रेस दुर्बल करते तर मग तुम्ही काय करताय? पतंग उडवायला बसवलंय का तिथं? आणि देशद्रोह म्हणणार. ज्या RSSनी त्यांच्या एकाही शाखेवर, त्यांच्या मुख्यालयावर 52 वर्षात तिरंगा नाही फडकावला आणि आतमध्ये जाऊन फडकावणाऱ्यांना अटक केली, तुरुंगात टाकलं नागपूरमध्ये, तो RSS सांगतो. आणि त्या RSSचा हा संबित पात्रा टिनपाट बोलणार देशद्रोहाबद्दल, देशप्रेमाबद्दल. तुम्ही तिरंगा नाही फडकावू शकले. 3 रंग एकत्र येणं याला अशुभ म्हणणारे तुम्ही गोळवलकर, पप्पू गोळवलकरचे चेले, तुम्ही सांगणार. आणि मुद्दाम संसदेचं कामकाज चालू दिलं जात नाहीये. हा सुद्धा आंतरराष्ट्रीय कट आहे. 1 मिनिट. तुमचा अरुण जेटली काय बोलला होता त्याचं वाक्य वाचतो मुद्दाम. पार्लमेंटरी ऑब्स्ट्रक्शन इज नॉट अनडेमोक्रेटिक, इट इज अ लेजिटिमेट स्ट्रॅटेजी. मग अरुण जेटली हा कुठल्या आंतरराष्ट्रीय गटाचा भाग होता ज्यावेळेला मनमोहन सिंगांच्या काळात संसद चालू दिली जात नव्हती? मनमोहन सिंगांवर संसदेमध्ये बेछूट आरोप केले जात होते. लाजही वाटत नव्हत्या कोणावर आपण आरोप करतोय. सुषमा स्वराज, नॉट अलाउइंग पार्लमेंट टू फंक्शन इज अ फॉर्म ऑफ डेमोक्रेसी. पार्लमेंट चालू न देणं हा लोकशाहीचा एक भाग आहे, हे सुषमा स्वराज बोलल्या होत्या. कोणत्या आंतरराष्ट्रीय गटाचा हिस्सा होत्या त्या? संबित पात्रा, एक लक्षात ठेवा, हे जितकं तुम्ही बोलायला जाल त्याच्या 10 पट तुमच्या अंगावरती येईल. फार निवडणुका महाराष्ट्रामध्ये लढवल्या ना, आणि काल तर निर्लज्जासारखी टी-शर्ट छापले, एक है तो सेफ है. वो एक कौन है? कौन है वो एक आदमी जो है तो सब सेफ है? गौतम अदानी, अमेरिकेचा गुन्हेगार आरोपी, यांनी देशाची प्रतिमा खराब केली. हा एकमेव कारण आहे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी. एकमेव कारण. हिम्मत असेल तर करा. आणि राहुल गांधींना देशद्रोही बोलतायत. जो माणूस 10,000 किलोमीटर पायी चालला, मोहब्बत की दुकान, मोहब्बतचा संदेश घेऊन, ज्यांनी हा देश जोडायचा प्रयत्न केला, त्याला तुम्ही देशद्रोही म्हणताय. तुमचा हा जो नीचपणा आहे मनोवृत्तीतला, हा समजतो आणि हा तितक्याच कठोरपणाने आम्ही फोडून काढू, हेही लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा अशी घाण खायला जाल त्या वेळेला ती घाण आहे हे लोकांना सांगू. हे खूप भक्त संप्रदायातले लोक म्हणत असतात की संघाच्या शाखेत 15 दिवस या आणि मग बघा संघ कसा छान आहे.
उकिरडा सुद्धा त्यांनाच विलोभनीय वाटतो. फक्त नजर आणि दृष्टिकोन डुकराचा असावा लागतो, आमचा नाही आहे. आमचा माणसाचाच दृष्टिकोन आहे, म्हणून आम्हाला तो उकिरडाच वाटतो. संघ हा हे छातीटोकपणे सांगायची आमची हिंमत आहे. त्यामुळे संबित पात्रा थोबाड आवरा, नाहीतर प्रत्येक वेळेला अशा प्रत्युत्तरांनी हे थोबाड जोडलं जाईल, हे पण लक्षात ठेवा. आजच्या भागामध्ये इतकंच, पण इजी न्यूजच्या दर्शकांना अतिशय नम्र विनंती की हे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त जणांना त्याची लिंक शेअर करा आणि ज्यांना शेअर कराल त्यांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुमच्या पाठिंब्यावरच आम्ही लोकांना सत्य सांगणं आणि शैतानांना शर्मिंदा करणं हे करत राहू. धन्यवाद. एक गाय का गोबर जो होता है वो कोहिनूर हीरे से भी ज्यादा महंगा होता है.